तर पहा, नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की एका सैनिक पत्नीचे आयुष्य काय असते ते. तर सैनिक पत्नी म्हणजे काय? लोकांना सैनिक फौजी दिसतात, पण त्यांच्या पाठीमागे उभे राहणारे त्यांची पत्नी, मुले, त्यांचा संघर्ष दिसत नाही. म्हणूनच मी आज सांगणार आहे माझ्या भावना आणि अनुभव आणि त्यांचं आयुष्य काय असतं. सैनिक पत्नी असल्याचा हा फक्त माझा अनुभव नाही, तर देशभरातील हजारो सैनिक पत्नींचा अनुभव आहे. जेव्हा एखादी मुलगी सैनिकाशी लग्न करते तेव्हा ती नवराच मिळवत नाही, तर ती देशासाठी काम करणाऱ्या योद्ध्याची जबाबदारी मिळवते. आणि सैनिक देशाचं रक्षण करतो. त्याची पत्नी शांतपणे उभे राहून घराचं आणि भावनांचं रक्षण करते. सैनिकांशी लग्न केलं म्हणजे खूप रोमांस असतो असं बऱ्याच लोकांना वाटतं, पण ते एक शांत युद्ध असतं. आम्ही एकमेकांपासून लांब राहून सण, उत्सव, घराची जबाबदारी, दैनंदिन जबाबदाऱ्या मन मजबूत ठेवून कसं करतो. आणि सैनिक पत्नी असल्याचा एक अनुभव. तर पहा, सैनिक पत्नी आहे तर याचा आम्हाला अभिमानसुद्धा असतो. तर पती पोस्टिंगवर जाताना आम्ही हसत त्यांना निरोप देतो, पण आतून मन भरून आलेलं असतं. तरीही आपण डोळ्यातलं पाणी लपवतो, कारण आपण रडलो तर त्यांनाही कमकुवत वाटेल. पण आता मी आता माझ्या मिस्टरांसोबत आहे, क्वार्टरमध्ये राहते. पण हे सुख बऱ्याच मैत्रिणींना मिळत नाही, कारण काहींची पोस्टिंग IT मध्ये आलेली असते किंवा अनेक प्रॉब्लेममुळे त्यांना जाता येत नाही. आणि जिथे जाणं शक्य आहे तिथे मी सोबत गेलेली आहे मिस्टरांसोबत. आणि तुम्हालाही सांगते की जशी क्वार्टर मिळाली ना की तुम्हाला सांगते, इतका आनंद होतो की आता आपण सोबत जाणार, तिथली लाईफ कशी असेल, तिथे म्हणजे वातावरण कसं असेल, तिथे नवीन सगळे भेटणार, मैत्रिणी होणार. तर माझ्या सारखीच फौजी मैत्रिणी ज्या आहेत, तर त्यांच्याशी पण असंच काही होतं पहा. तर काहींना तर फौजी पत्नीच्या काही घरी आहे तर त्यांच्याशी 10-10 दिवस कॉन्टॅक्टसुद्धा होत नाही, अशा पोस्टिंग काही येतात. मग घरच्यांनासुद्धा किती वाट पाहावी लागते फोनचीसुद्धा. तर यासाठी जिथे जिथे शक्य होईल तिथे म्हणूनच तुम्ही जा. तर सैनिकाशी लग्न करणं इतकं सोपं नाही आहे. खूप गोष्टी सहन कराव्या लागतात आणि वर्षातून येणारे कित्येक सण एकटेपणाने सुद्धा घालवावे लागतात. आम्ही सण साजरे करतो आमच्यासाठी नाही, तर आमच्यासाठी जो रक्षण आमच्यासाठी जे आमचे फौजी रक्षण करतात. म्हणूनच आम्ही येथे सुरक्षित असतो. फौजी पोस्टिंगवर आणि आपण मुलांना घेऊन राहतो म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. सैनिक पत्नीच्या आयुष्यात खूप काही घडत असतं. सैनिक पत्नी म्हणजे एकटीने सगळं सहन करून निभावणं. तीच आई, तीच वडील, तीच शिक्षक, तीच एक धीर देणारी. आणि घरातील जर एखाद्या वेळेस लाईट गेली किंवा पाणी आलं नाही, मुलं आजारी पडली, स्वतःची काळजी, स्वतः आपण आजारी पडलो, घरातलं काम स्वतः सगळं सांभाळत असते. आणि आपण रडत बसत नाही पहा, किंवा कोणाकडे तक्रारसुद्धा करत नाही, कारण आपल्याला माहिती आहे आपले फौजी देशासाठी रक्षण करत आहेत आणि आपण इथं आपल्या घराची जबाबदारी सांभाळायची. तर पहा, मी माझे असं फौजी पत्नीचं आयुष्य असतं पहा. तर क्वार्टर लाईफमध्ये सुद्धा जिथे जिथे शक्य होईल तिथे तुम्ही जा यासाठी. तर पहा, असं माझं रुटीन, दुपारचं पण रुटीन पहा मी दुपारनंतरचं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. माझं काम पण चालू आहे आणि पहा मी माझं जे हे आयुष्य आहे पहा, एका सैनिक पत्नीचं आयुष्य काय असतं ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर पहा, क्वार्टर लाईफमध्ये सुद्धा पहा खूप अनुभव मिळतात. तर हे फक्त आपण फौजींबरोबर लग्न केल्यामुळेच पहा आपल्याला ते मिळतात. तर आपण तर काय त्यांच्याबरोबर जर लग्न नसतं केलं तर आपल्यालासुद्धा काय कोणी इकडं फिरायला घेऊन काय येणार नाही. तर पहा, आपल्याला वेगवेगळ्या स्टेटमध्ये पहा आपल्याला म्हणजे पाहायला भेटतं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पण जायला भेटतं आपल्याला. आणि नवीन नवीन मैत्रिणीसुद्धा पाहायला भेटतात किंवा नवीन मैत्रिणीशी ओळख होते, त्यांचं खाणं पिणं
किंवा त्यांची लँग्वेज वगैरे सगळं काही आपल्याला पाहायला भेटतं. तर हे फक्त एक फौजींबरोबर लग्न केल्यामुळेच आपल्याला शक्य होतं पहा. तर जिथं जिथे शक्य होते तिथे तुम्ही फौजींबरोबर जा. तर काही ठिकाणी पहा नाही जाणं शक्य होत नसतं, तर मग अशा वेळेस आपण सुद्धा काही करू शकत नाही. पण आणि आपण सुद्धा हट्ट केला नाही पाहिजे पहा. तर कारण त्यांचं आयुष्य काय असतं हे आपण त्यांच्यासोबत जर राहिलं ना, तर आपल्याला समजतं की त्यांनासुद्धा म्हणजे किती त्यांच्या ड्युटीमागे सुद्धा त्यांचे किती कष्ट असतात पहा. तर खूप अडचणींना ते सामोरं जातात, पण ते आपल्याला कधीसुद्धा बोलून दाखवत नाही का आम्हाला ही अडचण येते किंवा असं रात्रीचं ते असं त्यांना किती ड्युट्या द्यावं लागतात. तर काही ठिकाणी तर त्यांची अशी पोस्टिंग येते ना, तर तिथं म्हणजे राहायला माणसंसुद्धा नसतात किंवा म्हणजे झाडूसुद्धा नसतं, अगदी पाखरू एक चिमणी वगैरे काहीसुद्धा नसतं पहा. असं चिवचिवाट वगैरे काहीसुद्धा नसतो. तर काही ठिकाणी अशा वेळेससुद्धा माझ्या मिस्टरांच्या स्वतः पोस्टिंग आलेल्या आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर आणि फोनसुद्धा असं 8-8 15-15 दिवससुद्धा त्यांचा फोन येत नव्हता तेव्हा. तर अशा ठिकाणीसुद्धा त्यांचं म्हणजे पूर्ण तिथं सगळा बर्फच होता आणि म्हणजे असं फोनसुद्धा वाट पाहावं लागायची. आणि ते फोन करायसाठी सुद्धा म्हणजे जिथे होते ते तर टेंटमध्ये राहत होते पहा. तिथं म्हणजे असं राहायची सुद्धा व्यवस्थित सोय नव्हती. तर ते तिथून त्यांना 1-1.5 किलोमीटरवरती ते पायी जायचे चालत आणि तिथून मग ते आम्हाला फोन करायचे आणि उगाच काहीतरी 5-10 मिनटं बोलायचे आणि ते म्हणजे असं इकडं तिकडं पाहून. आणि खूप पहा अडचणी येतात आणि मग आपण म्हणजे काहीतरी बोलायचं, पण फक्त ते काय बोलते तेच आपण ऐकून घ्यायचं. मनात खूप बोलायची काही इच्छा असते, पण काही त्यांना सांगणं होत नाही आणि बोलणंसुद्धा होत नाही. तर पहा ही अशी एका सैनिक पत्नीचं आयुष्य असतं पहा. खूप काही सहन करावं लागतं. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ पहा नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मी हे तुम्हाला दुपारपासून तर संध्याकाळी आपलं 6:30-7 वाजेपर्यंत रुटीन शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.